नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इहलोकीचे व्यवहारे, नको डोळे दुरे भरणी राहो विठ्ठल. जगद्गुरु जगद्वंद्य संत सम्राट संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण संत तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून विचार कधी करावा, विचार का करावा, विचार कसा करावा आणि विचार करण्याचं फल काय, या सर्व गोष्टींचं विवेचन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी केलेलं आहे. आणि आपणा सर्वांसमोर माझ्या बुद्धीप्रमाणे मी सुद्धा या अभंगाचं विवेचन आपणा सर्वांसमोर करणार आहे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं,
क्षणाबद्दल खरं म्हणजे काय बोलावं. माझ्या मनाची घालमेल तुम्ही सगळेजण जाणू शकता. आजच्या या कीर्तन सेवेचा योग, त्याचं निमित्त, जसं की आपणा सर्वांना माहिती आहे, माझे जे वडील आहेत, माझे प्राणपिता कैलासवासी रंगनाथराव निवृत्ती गणगे यांचं आज 23वे पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा त्यांच्याच लेकीकडून घडत आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन कोणतंही नवं धाडस मी आजपर्यंत बांधलेलं आहे. कारण बाप नावाची एक ताकद प्रत्येक माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाची असते. आणि हा बाप म्हणजे माझ्यासाठी नुसता बाप नव्हता, तर माझी ती माऊली सुद्धा होती. आणि आज या सेवेकडे वळत असताना सुरुवात कधी करावी असं जेव्हा मी माझे बंधू गुणवंत गणगे म्हणजे माझा लाडका आप्पा याला विचारलं, तेव्हा त्यानं मला ही वेळ सांगितली की ताई, तू या सेवेकडे वळत आहेस तर तू बाप्पांचा आशीर्वाद घेऊन वळ. आणि तुझ्याकडून जे काही समाजासाठी अजून चांगलं प्रबोधन करता येतं या माध्यमातून ते तू कर. बाप्पांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहतील. आणि त्यामुळे आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी हे धाडस बांधू शकले. आणि खरं सांगू का बबन महाराज, म्हणजे मी खूप भाग्यशाली लेक आहे खरं मी म्हणेन. कारण इथं माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त तर आलेलीच आहे मंडळी, पण एका लेकीच्या प्रेमापोटी पण आलेली आहे, एका लेकराच्या प्रेमापोटी पण आलेली आहे. ही पण मी तितक्याच आत्मीयतेनं सांगू शकते. दुसरीकडे महाराष्ट्रभर जेव्हा व्याख्यान करते तेव्हा मोठ्या मोठ्या गर्जना देऊन व्याख्यान करते, पण आजचा थोडासा हळवा क्षण असला तरी सुद्धा थोडस धाडस या ठिकाणी बांधून आपणा समोर बोलण्याचं थोडासा प्रयत्न करते. आणि या निमित्तानं आपण सर्वजण विविध ठिकाणाहून आलात. माझं सर्व गणगोत, माझ्या आत्या, माझे मामा, माझे काका, आणि विशेष म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला न जाणारी माझी आजी, माझ्या आईची आई, पंचक्रोशीतून आलेली माझी सर्व वडीलधारी मंडळी, माझी सर्व भावंड, आणि मीराताईचं कीर्तनाला आम्ही उभारणार एवढ्या ठामपणे सांगणाऱ्या माझ्या सगळ्या वहिन्या, माझ्या बहिणी नेहा, आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी ज्यांच्यामुळे धाडस बांधू शकले, ही दुसरी एक व्यक्ती माझ्या जीवनात तशीच आहे. जसं वडील, आई, भाऊ आहे, तसंच अजून एक व्यक्ती तेवढीच माझ्या आयुष्यामध्ये आहे, ते म्हणजे माझे पती श्री धनराज कदम सर. कुठलंही काम करताना हे करू नकोस, तुला जमणार नाही, हा शब्द त्यांच्याकडे नसतो. तुला जमतंय, तू कर. म्हणजे पुढे ढकलतात मला, कारण त्यांना माहिती आहे की याला एकदा पुश केल्यानंतर ती पुढे बरोबर करेन. पण आणि माझ्या समोर बसलेले छान माझे लाडके दोन मृदंगाचार्य, आणि यांच्याबद्दल महाराजांबद्दल काय बोलावं. आमच्या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं असणारे आणि दोन्ही कन्या ज्या भजन आणि कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. महाराजांचा आवाज सुद्धा गोड आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच आपल्यासाठी ही मंडपाची व्यवस्था करणारे, साऊंड सिस्टीमवाले, लाईटवाले सगळेच जण, माझे सर्व मोठे भाऊ, माझे काका, चुलते चुलती, आत्या, सर्वांना आदरपूर्वक वंदन करते. आणि आजच्या या सेवेला तुमच्या सर्वांच्या परवानगीने सुरुवात करते. विठ्ठल Bye.
संत तुकोबराय हे आपल्या बहुजन समाजातील असे संत ज्यांनी या समाजाची जनजागृती करण्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं आणि आज त्यांना जाऊन एवढे वर्ष झाले तरी त्यांची गाथा आम्हाला दिशादर्शक आहे. ज्यांनी गाथा वाचली त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं असं मी म्हणेन, कारण गाथेतला प्रत्येक अभंग हा तुम्हाला जीवनासाठी प्रकाश दाखवणार आहे. आणि तसाच आजच्या या अभंगामध्ये सुद्धा संत तुकोबाराय सांगतात की विचार महत्वाचा आहे, कारण एक विचार तुमचं अवघं आयुष्य बदलून टाकू शकतो. म्हणून हा विचार महत्वाचा आहे. मग विचार किती प्रकारचे आहेत? शास्त्रात सांगितलं की विचार हे 2 प्रकारचे आहेत. एक सुविचार आणि दुसरा कुविचार. सुविचार म्हणजे चांगला विचार आणि कुविचार म्हणजे वाईट विचार. मग इथं आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय यांनी कोणता विचार करायला सांगितलंय? सुविचार करायला सांगितलाय. आणि हा विचार केल्यानंतर काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये परिणाम हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. म्हणून विचार महत्वाचा आहे माझ्या माय बापा हो. तुम्हाला माहितीये आपण महाराष्ट्रातली सगळी लेकरं आहोत, त्या छत्रपती शिवरायांच्या मातीतली लेकरं आहोत, जे लेकरू एका आईच्या विचाराने घडलेलं आहे. एका आईने ठरवलं होतं की माझं लेकरू कसं जन्माला आलं पाहिजे. विचार करा, म्हणजे ज्याचं नियोजन त्याच्या जन्माच्या अगोदर ठरलंय. एका आईच्या मनात विचार आलाय की माझं लेकरू कसं घडलं पाहिजे. त्या आईच्या पायाशी सगळं वैभव लोळून घेते बरं, तिला काही कमी नाही तिच्या आयुष्यामध्ये. पण काही माणसांना स्वतःच्या आयुष्यातलं वैभव नकोसं वाटतं. कधी? जेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर संकट असतात त्यावेळेला. आणि म्हणून ही माऊली विचार करते की माझ्याच पोटी असं रत्न जन्माला यावं की ज्यानं इथल्या मातीमधल्या प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमान निर्माण करावा, इथल्या शेतकऱ्यांचं रक्षण करावं, इथल्या धरीन अभिमान
आज मला काही टेन्शन नाही. सगळे वडिलकीचे हात माझ्या पाठीवर आहेत. सगळ्या गावातली ही भावंड, सगळी माझी आई आणि सगळी वडीलधारी मंडळी इथं समोर आहे. तुमच्या आशीर्वादाच्या साथीनं सगळं छानच होणार. एक आई विचार करते की इथल्या लेकी बाळीच्या इज्जतीचं रक्षण करणारा हे शिवाई देवी मला पुत्र दे. सगळं आहे, पण तरीही जनतेच्या रयतेच्या कल्याणासाठी ही माता पुत्र मागते. आणि मला माहितीये एक आई जशी विचार करते तसंच घडतं बरं. कारण याचा थोडासा एक कणभर अधिकार मला आहे, म्हणून मी तेवढ्या अधिकारानं बोलते तुम्हाला. एक आई जसा विचार करते तसंच तिचं लेकरू घडतं. म्हणून विचार महत्वाचा आहे. आणि मग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पोटी शिवरायांसारखं रत्न जन्माला येतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विचार महत्वाचा आहे. एक विचार जर तुमच्या मनामध्ये जर तुम्ही ठरवला आणि त्या दिशेने वाटचाल केली तर यश हे नक्की तुमचं आहे. हो, अडचणी येतील मार्गामध्ये, असं सोपं काहीच नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांकडे काय कमी होतं मला सांगा, काय कमी होतं? आज मी सांगू का माऊल्यांना, आज आपल्या देशातला जर सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असले असते तर ते महाराज असले असते. कारण माहितीये, ज्या वेळेला त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेला त्यांनी पाहिलं की माझ्या घरामध्ये कर्ज खाती आहेत. किती आहेत कर्ज खाती? 25 बैलगाड्या भरतील एवढी कर्ज खाती. ते म्हणले आता हे कुणी ताप डोक्याला करून घ्यावं, आता हे कर्ज मागण्यासाठी मला त्या लोकांच्या दारात जावं लागेल. बरं, ते पैसा घेऊन तरी मला काय करायचंय? तेवढा पैसा मला त्यांच्याकडून वसूल करून तरी त्याचं तरी काय करायचंय? विचार बघा कसा आहे. आपले 5 रुपयाचं नाणं जर आपलं कुठे पडलं तर आपण तिकडे 5-50 चक्रा मारतो. अशा वेळी माझ्या संत तुकोबारायांकडे 25 बैलगाडी मध्ये मावतील एवढी कर्ज खाती आहेत, तरी सुद्धा त्यांना ती नको वाटतात. इंद्रायणीच्या त्या प्रवाहामध्ये ह्या 25 बैलगाड्या ती कर्ज खाती ते त्या ठिकाणी सोडतात आणि त्याचा मोह बाळगत नाहीत. लक्षात. मग तुम्ही म्हणाल की जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती अशी होती, त्यांनी धन नाकारलं, मग त्यांच्या जीवनात दुःखच दुःख. किती परेशान झाले ते त्यांच्या व्यवहारिक जीवनामध्ये. नाही, त्यांनी ते मानलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी ते दुःख मानलं का की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, याचं दुःख होतं का त्यांना? नाही. त्यांना दुःख कधी व्हायचं? जर त्यांना कोणी म्हणलं अभंग लिहू नका तर तेव्हा त्यांना दुःख व्हायचं. त्यांना कुठल्या धनामुळे दुःख होत नव्हतं. आणि मग अशा मातीत आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणून विचार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. एका विचारामुळे काय होतं? एका विचारामुळे आयुष्य बदलतं. कसं? ज्यांना आपण माऊली म्हणतो, माझे ज्ञानेश्वर माऊली. बघा, आपल्या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे. इथं माणूस आहे ना, मरावा लागतो प्रसिद्धीस येण्यासाठी किंवा त्याची किंमत कळण्यासाठी. ज्या वेळेला माझे माऊली इथं होते, ते चालते बोलते होते, तेव्हा लोकांनी त्यांचा स्पर्श नाकारला. आणि आता त्यांच्या समाधीला स्पर्श व्हावा, त्या समाधीचं दर्शन व्हावं म्हणून लाखो किलोमीटर लोक तिथे जातात आणि माऊलींच्या त्या समाधीला स्पर्श करून वंदन करतात. पण जोपर्यंत ते होते तोपर्यंत किंमत होती का लोकांना त्यांची? संन्याशाची पोरं म्हणून त्यांचा स्पर्श सुद्धा नको वाटायचा लोकांना. आणि एक दिवस असंच भिक्षेसाठी ते गावात गेले आणि लोक
लोक काही अदवा तद्वा बोलली, काही महिला काहीतरी बोलल्या, टाकून बोलल्या, नाराज झाले आणि स्वतःला बंद केलं. पण छोटी मुक्ताई ज्ञानोबारायांच्या आणि मुक्ताईंच्या नात्याकडे पाहिलं की असं वाटतं की बहीण भाऊ असावे तर असे. आणि मग छोटी मुक्ताई येते आणि म्हणते, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढीशी ती मुक्ताई, अंगावर काटा येतो खरं म्हणजे. एवढीशी ती मुक्ताई ज्ञानोबांना उपदेश करते आणि सांगते की ज्ञानेश्वरा, तुम्हाला असं बंद खोलीमध्ये बसून कसं चालेल? ब्रह्मपट सूत्र द्वारा आणि बहिणीच्या या समजुतीनं ज्ञानोबाराय ताटी उघडतात, आपलं दुःख बाजूला सारतात, कारण दुःखी या जगामध्ये कोण नाही. आणि मग ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ लिहितात. मला वाटतं की ज्ञानेश्वरांनी ही जी भेट तुम्हा आम्हाला दिली आहे ना, ही खरंच खूप मोठी भेट आहे. असं म्हणतात आपले वडीलधारी माणसं की ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून नुसतं बोट जरी फिरवलं ना तरी खूप पुण्य लागेल. वाचता नाही येऊ द्या, पण त्या ओळीवरून बोट फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. एवढा सुंदर असा ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा आम्हाला दिला. आणि या जगासाठी पसायदान मागितलं ज्ञानोबारायांनी. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते, माझ्या मौलाना लक्षात घ्या. दुसऱ्यासाठी जे मागितली जाते ती भिक्षा असते. समाजाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं ते दान असतं. आणि अखिल विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं ते पसायदान असतं, जे माझ्या ज्ञानोबांनी मागितलं आपल्या सगळ्यांसाठी. किती मोठी माणसं आहे तुम्ही. हे विश्वची माझे घर म्हणतात आणि आपण म्हणतो माझं घर है ना, माझी शेती, माझं घर. आणि संत सांगतात हे विश्वची माझे घर. विचार करा, माणसाची परिस्थिती दुबळी असेल तर चालेल, पण विचार दुबळे असता कामा नये. आता एक उदाहरण सांगते, त्यात मला सांगा की परिस्थिती दुबळी आहे पण विचार कसे आहेत, मग कोणाचे विचार श्रीमंत आहेत हे तुम्हीच मला सांगा. काय होतं, एक धुणे भांडी करणारी बाई असते आणि तिच्या मालकिनीकडे कार्यक्रम आहे वास्तुशांतीचा. तर ती दुकानात जाते आणि दुकानदाराला काय म्हणते माहितीये, भाऊ
मी ज्यांच्याकडे स्वयंपाकाला जाते, धुणी भांडीसाठी जाते की नाही, त्यांच्या घरची वस्तू शांती आहे आणि सगळ्यात भारी साडी असेल ती काढा बघा, असं म्हणते. आणि कष्टाचे घामाचे पैसे त्यांना देते आणि चांगली भारीची साडी नेते. मग आता तिच्याकडे कार्यक्रम आला तेव्हा आता ही थोर घरची बाई, ज्याला आपण श्रीमंत हा शब्द वापरतो, ती दुकानात जाते आणि ती म्हणते, भाऊ साडी दाखवा. दुकानदार म्हणतो, ताई कोणासाठी? माझ्याकडे धुणे भांडेवाली बाई आहे, तिला न्यायचे, साधारण दाखवा. सांगा, विचार कुणाचे श्रीमंत? हा, विचार. परिस्थिती दुबळी असेल तर चालेल, पण विचार मात्र समर्थ पाहिजे. माझे वडील यांनी परिस्थिती अतिशय बिकट, पण विचार कधी दुबळे ठेवले नाहीत. त्या काळात विचार करा, 1982 चा माझा जन्म आहे. माझ्या माता पित्यानो 1982 चा माझा जन्म आहे आणि त्यांच्या लग्नाच्या अगोदर, माझ्या वडिलांच्या लग्नाच्या अगोदर त्यांनी ठरवलं काय होतं, विचार काय केला होता लक्षात घ्या. विचार त्यांनी केला की मला पहिली मुलगी झाली पाहिजे. त्या काळात कोण मुलगी मागत होतो? खरंच कोणी मागत होतं का? नव्हतं. पण माझे वडील म्हणले, माझं लग्न होईल, मग मला पहिली मुलगी झाली पाहिजे आणि मला तिचं नाव मला मीरा ठेवायचे म्हणले महाराज. वा वा वा, छान छान छान. आणि लाडकी लेक मी संतांची, शिक्षिका बनवायचं. माझ्या वडिलांचे विचार. अजून लग्न व्हायचंय, लग्न झालं, पहिली मुलगी झाली. आपण म्हणतो ना, आई वडील जे अंतःकरणातून मागतात ते लेकरांसाठी, तर त्यांचं ते देव ऐकत असतो, हो की नाही? आणि मग पहिली मुलगी झाली, नाव मीरा ठेवलं. पण शिक्षिका करायचं, मी म्हणलं मगाशी, पण अडचणी येणार. विचार केल्यानंतर त्या मार्गाने जायचंय तर अडचणी येणार आहेत. मुलगी झाली, नाव मीरा ठेवलं, पण त्यानं काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. आपली स्क्रिप्ट आणि त्याची स्क्रिप्ट वेगवेगळी मामा, है की नाही? आपण जे ठरवतो ते होत नाही कधीच. त्यांच्या मनात वेगळंच आहे. होतं पण उशिरा होतं जरा. आपल्या मनातलं पण होतं जर आपला निश्चय चांगला असेल तर, पण थोडं उशिरानं होतं. तसंच झालं आणि वयाच्या 18व्या महिन्यात माझ्या दोन्ही पायाला पोलिओ झाला. मग आता काय करायचं? मग माझ्या आईनं काय जे कष्ट, कारण कसं असतं, लेकरू लहान असतं, मला तर तेव्हा काही कळत नव्हतं, पण जे काही सोसलं ते माझ्या माईनं सोसलं, नाही का? कुठेतरी दूर माझ्या आजीच्या आजोळी राहून माझ्या आईला सांगितलं की बाई तुझी पोरगी बरी होईल, पण तुला तुझ्या अंगावर 4 महिने कुणाची सावली नाही पडू द्यायची. तुला डोक्याला तेल लावायचं नाहीयेस, तो खाण्यात तेल तू वापरायचं नाहीस. मग दूर गोठ्यामध्ये माझ्या आईला त्या ठिकाणी आजोळी तिथं ठेवलं. तसे होते मायेचे, पण त्यावेळेला जवळ कोणी जाऊ शकत नव्हतं तिच्या. आणि मग त्या ठिकाणी मंदिरातल्या महाराजांकडून दोऱ्या घालण्यात आल्या. त्यावेळेच्या अंधश्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा, थोडा दवाखान्याला उशीर झाला
आणि मग दोन्ही पायाने दिव्यांग तू आलेलं ते हळूहळू थोडस कमी झालं, पण 4 महिने मात्र माझ्या आईनं वनवास भोगला. पण माय आहे ती, आई योद्धा असते माझ्या मौलानं, आई योद्धा असते आपल्या आयुष्यातली. तेही सहन केलं लेकरासाठी आईनं माझ्या, पण काही फरक दिसत नाही. मग गावाकडे आले आणि माझ्या आईकडे जे काही अंगावर दागिने होते तिच्या त्यावेळी ते तिनं मोडले आणि माझा दवाखाना करायला सुरुवात केली. पण डॉक्टर म्हणले उशीर झाला, म्हणले जरासा उशीर झाला म्हणले. पण ठीक आहे, काही असो. पण मी तर लहान, मला काही कळत नव्हतं. पण जेव्हा मी 5वीला गेले तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं, म्हणली बाई तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एक स्वप्न बघितलं होतं, तुला शिक्षिका बनवायचं होतं त्यांना. मलाही काही हरकत नाही, तेव्हाही छोट्या वयात मी म्हणले, तेव्हा मी आजोळी राहायचे. माझ्या मामांनी आणि माझ्या आजी आजोबांनी माझा जीवापाड सांभाळ केला, माझ्या मावशीनं. आणि त्या ठिकाणी स्वतःच्या लेकरासारखं मला त्यांनी त्या ठिकाणी जपलं. काळजाचा तुकडा दूर ठेवायचा, पण शिक्षणासाठी त्यांनी मला तिकडे दूर ठेवलं. आणि मग आईनं सांगितलं की वडिलांचं स्वप्न आहे बाळा, की तुला शिक्षिका बनवायचंय. मला आई काही हरकत नाही ग, मी सगळ्या गोष्टी बाजूला सारेन, माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण कर, काही हरकत नाही. आणि मग तेव्हापासून माझ्या इथं मामा आहेत, मामा साक्षीदार आहे त्या गोष्टीचे, की अभ्यास सोडून दुसरी कुठली गोष्ट केली नाही. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. 24 वर्ष महाराज, या 28 फेब्रुवारीला माझ्या नोकरीला 24 वर्ष होतात आणि माझ्या वडिलांना जाऊन 23 वर्ष होतात. म्हणजे नोकरी लागल्यावर माझे वडील एकाच वर्षामध्ये गेले. ज्यांना वाटत होतं की सरकारी नोकरदार माझ्या घरात एक मी करेन, माझी पोरगी तिच्या पायावर उभी करेन, ते सगळं वैभव पाहण्यासाठी आज माझे वडील नाहीत, पण त्यांच्या समृद्ध विचारामुळे आज आम्ही आहोत. त्यांचे जे समृद्ध विचार होते, कधीच दुबळा विचार नाही केला माझ्या वडिलांनी. जेवढं होतंय तेवढं चांगलं केलं समाजाचं. त्यांच्या आता सगळीच मंडळी त्यांच्या जिव्हाळ्याचे असल्याने तुम्हाला सगळ्यांनाच ते परिचित आहेत. अगदी लहान थोर त्यांचे मित्र. कधी कुणी नाराज झालं तर त्यांच्या खांद्यावर हात टाकावा माझ्या वडिलांनी आणि म्हणावं, महाराज तुम्हाला माहिती ही गोष्ट की नाराज होऊ नको, चल घरी बघू आपण काहीतरी मार्ग निघाल. आणि एखाद्या तरुणाचं जर आत्महत्येकडे पाऊल वळत असेल तर ते माझ्या वडिलांनी ते वळवून पुन्हा सत्कर्माला लावलेले हे पुण्यकर्म माझ्या वडिलांनी केलेले. हे कशामुळं? विचार समृद्ध होते आणि त्यांच्याच विचारावर आता पुढे चालायचं आम्ही बहीण भावांनी ठरवलं. आणि आपण म्हणतो ना, परमेश्वर आपल्यावर खूप दुःख देतो. एक हात माझ्या वडिलांचा, एक हात माझ्याकडून सुटला, माझ्या हातातून त्यांचा. परंतु नंतर धनराज कदम सरांशी माझं लग्न झालं आणि मग त्यांचा एक भक्कम हात पुन्हा माझ्या सोबत आला, ज्यामुळं मी थोडंफार समाजासाठी काहीतरी करू शकते. ती त्यांच्या साथीमुळं आणि माझ्या वडिलांच्या विचारामुळं. म्हणून हे विचार खूप श्रेष्ठ असायला पाहिजेत माणसाचे. एक विचार तुमचं आयुष्य बदलतं. तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाई फुले ज्यांनी शेण दगड माती झेलली, स्वतःची पोरगी नाही. बघा विचार, स्वतःची पोरगी नाहीच आहे, समाजातल्या पोरी शिकाव्या याच्यासाठी. आणि मग कशासाठी लोक म्हणायचे, अरे कशासाठी हा अट्टास आहे. आज नाही कळणार त्याची किंमत, पण कधी ना कधी त्याची किंमत कळेल. आज आपण बघतो शाळा महाविद्यालयातून किती पोरी शिकायला, आज किती मोठी प्रगती मुली करतायत. कुठल्या क्षेत्रात आज पोरी कमी आहेत, पण त्यावेळेला सावित्रीबाईंच्या त्या कार्याची लोकांना किंमत कळेल नाही, पण विचार मात्र त्या देऊन गेल्या. म्हणून विचाराचं महत्व आहे, त्या विचाराचं महत्व आहे. म्हणून विचार समृद्ध असला पाहिजे. महाराज सांगतात हा विचार करायचा आहे, पण कधी करायचा आहे? क्षणोक्षण हा
महाराज म्हणतात क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. कशासाठी? प्रत्येक क्षण हा विचाराचा असला पाहिजे म्हणतात, चांगल्या विचाराचा असला पाहिजे. का? या भवसागरातून तरून जाण्यासाठी. दुःख हे जे आहे ना प्रापंचिक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप दुःख आहे, मग यातून तरून जायचंय आपल्याला. का दुःख होतं? का दुःख होतं आपल्याला? बघा, जर मुलगा असेल तरी दुःख, नसेल संतान तरी दुःख, लग्न होत नाही तरी दुःख, आणि लग्न झालं कसं म्हणालात? सगळ्यांसमक्ष म्हणलं बरं. म्हणजे दुःख आहे. धन असलं तरी दुःख आहे, आणि धन नसलं तरी दुःख आहे. म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये हा दुःखाचंच आहे म्हणले महाराज, है की नाही? म्हणून ह्याच्यामधून काय करायचं? आपल्याला बाहेर पडायचंय. पण दुःख बांधवडी याच्यातून आपल्याला पार होता येतं. याच्याविषयी आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की दुःख कशामुळे आहे ते अगोदर ओळखा. कशामुळे दुःख झाले आपल्याला? आपण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणामुळे दुःख असेल. मग ते दुःख कमी करता येतं का? हो, ते दुःख आपल्याला कमी करता येतं. कोणतंही जरी दुःख असलं तरी ते आपल्याला कमी करता येतं. असं काय प्रपंचामध्ये दुःख आहे आपल्याला? सांगा बरं. आपण जर ठरवलं तर दुःख आहे, ठरवलं तर दुःख नाही, हो की नाही? आपल्याला फक्त काय करायचंय? आपण खूप दुःखी राहू नये यासाठी काही महत्वाच्या काही गोष्टी करायच्या, जेणेकरून आपण या सांसारिक जीवनामध्ये सुद्धा सुखी राहू शकतो. काय करता येईल आपल्याला? आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागेल, नाती जपावी लागतील. आता नातं जपण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते कोणतं नातं? मग ते सर्वच नाती आली त्याच्यामध्ये. पती पत्नीचं नातं असेल, मायलेकराचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल, भावा भावाचं नातं असेल, घरातलं जे काही आहे की नाही, जे कोणतं पण नातं असेल, ती नाती आपल्याला जपली तर मला वाटतं हे भवसागरातलं हे दुःख जे आहे ना आपलं प्रापंचिक जीवनातलं, ते थोडंसं कमी व्हायला मदत होईल. कसं करता येईल आपल्याला? बघा, काही भाऊ मला आता या व्याख्यानासाठी महाराज गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी अशा अभिमानाने काही घरामध्ये मला भाऊ सांगतात, 10 वर्ष झालं म्हणतात मी माझ्या बहिणीचं तोंड पाहिलं नाही.
किती 10 वर्ष झाले म्हणतात मी माझ्या बहिणीचं तोंड पाहिलं नाही. आणि बहीण म्हणते 15 वर्ष झालं मी भावाला राखी बांधली नाही. त्याला काय बांधायची? दुःख आहे ना, स्वतः ओढून घेतलेलं दुःख नाहीये. एका आईच्या कुशीत जन्मलेली 2 लेकरं, मग ते भाऊ भाऊ असतील किंवा बहीण भाऊ असतील, त्याच्यामध्ये अहंकार असावा, त्या नात्यामध्ये नसावा अहंकार. काय मागत असते तुम्हाला बहीण? माझी सर्व या ठिकाणी असलेल्या भावांना विनंती आहे, सगळ्यांना, की बहीण तुम्हाला काही मागत नाही जास्त. तिला फक्त 2 वेळ वर्षातले 2 दिवस तिच्या हक्काचे तिला द्या. कोणते? एक रक्षाबंधन आणि एक भाऊबीज. महाराज, एक भाऊ, हे 2 दिवस तिला तिच्या हक्काचे द्या. अहो, तिच्या कपाटामध्ये ना माऊली ढीगभर साड्या असू द्या. माझी एखादी वृद्ध माऊली असेल, तिच्या गाठोड्यात ढीगभर लुगडे असू द्या. पण जेव्हा माहेरचं लुगडं येतं ना, तेव्हा तिचं ते लुगडं गल्लीभर आणि गावभर मिरवत असतं. लक्षात घ्या. जेव्हा राखी बांधण्यासाठी भाऊ येतो, माहेरीचा काय येईल निरूप, पण माझा भाऊ येणार, तो काय आणणार तिला महत्वाचं नाही, पण माझा भाऊ येणार आज घरी. म्हणून ती जीवाचा एवढा आटापिटा करते, रात्रभर तिला झोप लागत नाही. उद्या माझा भाऊ यायचा आहे, माझा दादा येणार आहे उद्या, काय त्याला खायला घालू, काय नाही. आई नंतर बहीणच असते जी आपली एवढी माया करते. आणि म्हणून मी पुन्हा सांगेन की बहिणीचा हा अधिकार खरंच कधीही राहून घेऊ नका. आणि बहिणींनाही विनंती करते की भावाच्या संसारामध्ये आपला किती रोल आहे हे आपण समजून घ्यायचं. काही संसार जे तुटले ते बहिणींनी जास्त त्याच्यामध्ये दखल घेतली. भावाच्या संसारात अति दखल घ्यायचं काम नाही. आपण पाहुणी झालोय, ज्या दिवशी लग्न झाले आपण पाहुणी झालोय त्या घरची, म्हणून जास्त दखल घ्यायची गरज नाही. तू माझ्या आईला असं सांभाळावंस, माझ्या वडिलांची सेवा अशी करावीस असं सांगायची तिला गरज नाहीये, कारण ज्याची त्याला ज्ञान आहे की नाही. म्हणून किती दखल घ्यावी हे बहिणीने ठरवावं आणि दोघांनी खूप सुंदर असं नातं जपावं. आणि हे जर असं जपलं, बघा एखादी दिवाळी असेल, त्या सणाला जर बहीण घरामध्ये आली तर अख्खं अंगण आणि अख्खं घर सजल्यासारखं वाटतं. बघा तुम्ही, आणि एखाद्या घरात दारात जर बहीण जात नसेल तर ते वृक्ष वाटतं, दार वृक्ष काही नाही तिथं. म्हणून ह्या बहिणींचे आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. भाऊ त्याला जर उलट तुम्ही जर वाचलं तर उभा, जो सदैव तुमच्या संकटात उभा राहतो तो तुमचा भाऊ आहे. आणि म्हणून हे सुंदर नातं केवळ काही गैरसमजामुळे किंवा चुकीच्या विचारामुळे, इथं विचारच महत्वाचा आहे, आपण हे सुंदर नातं
चुकीच्या विचारामुळं आयुष्यातून घालवता कामा नये, म्हणून ते जपलं पाहिजे. अनेक नाती आहेत आपल्या या जीवनामध्ये. माय लेकराचं नातं आहे. ज्या घरामध्ये वृद्ध माता पिता राहतात, माझ्या दृष्टीनं ते घर सर्वात श्रीमंत आहे. मला जर कोणी विचाराल की कोणतं घर श्रीमंत, ज्या घरात वृद्ध माता पिता हसताना दिसतात ते घर श्रीमंत असं मी म्हणेन. म्हणून आपल्या घरातली जी वृद्ध मंडळी आहे त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मग हे कुणी द्यायची? काही काही घरामध्ये असतं बघा, असं म्हणजे असतं का नाही. त्यांना म्हणलं ना, बाबा का तुम्ही सन्मानाची वागणूक देत नाही? तुमच्या घरामध्ये वडीलधारी मंडळी आहे, तुम्ही सन्मानाची वागणूक देत नाही. नाही हो, जरा बायको खराब आहे. का तिच्यावर खापर फोडता? तिच्यावर खापर फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? ती बिचारी नवीन आली, नवीन संस्कृती घेऊन आली, तिचे विचार घेऊन आली. तुम्ही सांगा तुमच्या घराची रीत काय आहे तिला. तुम्ही सांगा की आपल्या घराची रीत अशी, आपल्या घराची संस्कृती अशी आहे. तिला सांगा, ती जपेल तुमची संस्कृती. ती जपण्यासाठीच आली आहे तिचं सगळं माहेरचं सोडून. ती नक्की जपणार, पण तिचं नाव पुढे करून आपण आई वडिलांना जर त्रास देत असू किंवा आई वडिलांची जर प्रेमानं त्यांना जर त्यांची वागणूक देत नसू, तर आपल्यासारखे पापिष्ट आपण आहे. कारण देव भेटेला तुझला आपुल्या घरी, देव भेटेला तुझला आपुल्या घरी. आई वडील त्यांच्या हृदयातून तुम्हाला आशीर्वाद देणार. तुमचं घर आपोआप सुंदर व्हायले. तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणत्या 4 गोष्टी नवीन आणल्या, त्यामुळे तुमचं घर सुंदर होत नाही. लक्षात घ्या. तुम्ही मोठा बंगला बांधला, तुम्ही खूप लाखाचं फर्निचर त्यात आणून टाकलं, आणि आई वडिलांसाठी जागा कुठे? जर असे असेल तर मी म्हणेन तुमचं घर एखाद्या स्मशानासारखं आहे. काही उपयोग नाहीये त्याचा. तुमची लाखाची संपत्ती तिकडेच ठेवा, काही उपयोग नाही. हृदयातून आशीर्वाद मिळतात ज्या घरात, ज्या लेकराला, त्याचं घर हे स्वर्गापेक्षा सुंदर दिसत असतं. लक्षात घ्या. मग तो झोपडीत का लेकर आहे ना, पण ते आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. माझं भाग्य आहे, खरंच माझं मोठं भाग्य आहे की मला असा भाऊ मिळाला. खरंच भाग्य. आणि मी हे सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं. लहान होतो माझं लेकरू, खूप लहान होता माझा रजा. वडील आजारी पडले, कळत नव्हतं त्याला काय सेवा काय नाही. फक्त एक होतं, माझा बाप नीट झाला पाहिजे. कशी सेवा करावी, परिस्थिती नाही. अशा अवस्थेत हे लेकरू, कोणतं पण त्याला कोणी जर सांगितलं की अशी मालिश करायची आपल्या वडिलाची, तशी करायची,
त्यांना अंग दाबून द्यायचं, मालिश करायची. माझे पप्पा आजच्यापेक्षा उद्या चांगले दिसतील. लहान होतं ते, लहान, खूप समज लहान होती तरी सुद्धा माझे वडील चांगले झाले पाहिजे यासाठी त्याने कष्ट घेतलं. आई तिचा कुंकू वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण माझा लाडका हा भाऊ मात्र आपला बाप वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मी नोकरीला लांब लागली होती, पण ह्या दोघांनी जी सेवा केली, आणि आजही पप्पा गेल्यानंतर माझ्या वडिलांचं आणि आईचं प्रेम जे आमची आईच देते, वटवृक्षासारखी सावली आहे तिची आमच्या डोक्यावर, पण त्या आईचा सन्मान ठेवण्याचं काम माझा भाऊ करतो नव्हे, माझी वहिनी सुद्धा तशीच आहे. हे मला मुद्दाम सांगायचं, कारण त्यानं वहिनी माझ्या घरात आल्यानंतर तिला आपल्या घराची रीत समजून सांगितले आणि तिने ती स्वीकारली. तेवढ्याच मोठ्या मनानं या घराची संस्कृती तिने स्वीकारली, ती जपते. आणि म्हणून तुम्हा सर्वांना जे हे घर माझ्या लाडक्याचं आज जे मंदिरासारखं दिसतं ते त्याचमुळं खूप दुरून दुरून आज मंडळी आली आहे. माझ्या डोळ्यात मग अशी पाणी आलं, म्हणलं बघा खरं कमावलंच. म्हणलं माझ्या वडिलांनी जी माणसं जोडली ती तशीच त्याने जपली जपली जपणं आनंदले मना आणि म्हणून ही नाती कशी जपावीत हे दुसऱ्यांना सांगत बसण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या कृतीतून ते दाखवलं पाहिजे की नाती अशी जपली पाहिजे, नाही का? म्हणून आजही तो जेव्हा त्याची जी काही कमाई असेल ते आईच्या समाधानासाठी किंवा आईच्या कष्टाची जाणीव म्हणून त्याचं आजही जी काही त्याची दिवसभराची कमाई आहे ती येतो आणि माझ्या आईच्या पदरात टाकतो. याच्यापेक्षा काय अजून बघावं, नाही का? आणि माझी माय तशीच, ती काय जास्त खर्च करणार आहे की नाही? पण मनाचा मोठेपणा, आणि यामुळे नाते टिकत असतात. लक्षात घ्या, यामुळे नाते टिकत असतात, ते अजून सुंदर होत असतात. माझ्या मौल्यांनो, या ठिकाणी मला अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची, म्हणजे आपल्या घरामध्ये जी आपली मुलं आहेत ही मुलं कशी वागतील. आपल्याकडे बघा, कोणी जर भिक्षुक आले ना भिक्षा मागण्यासाठी तर आपल्या दारात, तर आपण काय करतो? लहान लेकराला पुढे करतो, त्याला म्हणतो जा तुझ्या हाताने दे. कशासाठी म्हणत असो? की हा विचार आपल्या लेकराला द्यायचा आहे आपल्याला, आहे की नाही? त्या छोट्या पिढीला द्यायचा आहे. कारण का, या काळामध्ये तुम्ही सांगाल तशी तुमची लेकरं वागणार नाहीत, तुम्ही वागाल तशी तुमची लेकरं वागतील. लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांचा आदर्श आपल्या लेकरासमोर असला पाहिजे. आई वडील जसे तसेच त्यांची संतान जन्माला येणार, तशीच ती वागणार. म्हणून दुसरे आदर्श बघायची गरज नाही. आई वडील जसे तशीच लेकरं वागणार आहेत, करणार आहेत. म्हणून आपल्याला आपलं वर्तन कसं असलं पाहिजे बघा. ह्याच्यामुळे काय होईल, आपण थोडासा विचार करायचा आहे
या सुद्धा गोष्टीचा विचार करायचा आहे की हे जर आपण क्षणाक्षणाला जर असे चांगले सुविचार केले, एकतर नाती छान राहतील आणि हे जे संसारिक जीवनातील जे दुःख आहे ते थोडं कमी व्हायला मदत होईल. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, करावया पार भवशीर. हा तुमचा दुःखाचा जो सागर आहे तुम्ही असाच पार करून जाणार, काही त्याच्यामध्ये अडचण नाही. बरं, ज्या शास्त्राने आपल्याला 4 पुरुषार्थ सांगितले त्याच्यामध्ये अर्थ, अर्थार्जन करणे हा सुद्धा एक पुरुषार्थ सांगितला. म्हणजे शास्त्राने आम्हाला सांगितलंय की तुम्ही पैसा बक्कळ कमवा, पण कसा? जोडून या धना उत्तम उदास विचारे नाही. जे हसूही देत नाही आणि रडूही देत नाही. त्यामुळे वाईट मार्गाने जर तुम्ही धन कमवत असाल तर त्याला अर्थ नाही, आहे की नाही? अनेक लोक काय करतात बघा, खूप कुणाच्या तरी मुंड्या मोडून फसवून लोकांना धन कमवतात आणि म्हणतात, मग आमच्या बबन महाराजांसारख्या महाराजांना म्हणतात की तुम्ही काय करा, वास्तुशास्त्रानुसार घर बांधा. घरात शांती लाभेल का? नाही लाभणार, आहे की नाही? का लाभणार नाही? कारण जे तुम्ही घरामध्ये धन आणलेलं आहे ते तुमच्या उत्तम व्यवहाराने आणलेलं नाही, ते कुविचाराचं धन आहे, कोणाला तरी फसवून आणलेलं धन आहे, म्हणून ते टिकणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? चांगल्या मार्गानं येणारं धन, मग त्याच्यातून तुम्ही काही करा, त्याच्यातून दानधर्म करा, कुणाला मदत करा. नसेल काही करणं होत, तुमचं तुम्ही तरी खर्चा तुमच्या आयुष्यावर, हे की नाही? एका व्याख्यानामध्ये एक व्यक्ती आले होते आणि ते असे बसले हसच ना, मी किती करायले त्यांना हसवायचा प्रयत्न, पण विनोद करायले काहीच नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे रेष हाल ना बाबा, काय करावं? मी म्हणलं काय झालं? व्याख्यान झाल्यावर विचारलं, महाराज काय झालं? म्हणलं तुम्ही हसलेच नाही. बरं, ह्या पूर्वीच्याही 2-4 व्याख्यानामध्ये तुम्ही आलेले आहेत, म्हणलं तुम्ही हसत नाही. म्हणले नाही, म्हणले ते मी असाच आहे, मी मोठा, म्हणजे एकतर मी क्लास 2 ऑफिसर आहे आणि मी जर असाच राहतो. म्हणलं का असं राहता? हसा, हसण्याची कला फक्त माणसालाच दिली, हसा. नाही म्हणले. का? म्हणजे हसलं ना, घरी गेलं की बायको लाडात येते आणि मग म्हणते, मग मला हे दागिनाच नाही, मग मला ही साडीच घ्या, काय ते नाही. थोड्या वेळानं ते पोट येते म्हणे ते आमचं बबल्या, मग ते लगेच बाबा पैसे खिशात हात घालते, बाबा पैसे. मग म्हणून मी हसतच नसते, चेहऱ्यावरचे रेष हालू देत नाही. कुठे गेला तर मी असाच. म्हणलं करता काय? मग सोबत घेऊन जाता का? त्या धनाचं करता काय? जर तुम्ही स्वतःवर ते धन खर्च करत नाही, लेख बाहेर दान करत नाही, स्वतःच्या हौशी खातर बी का तुम्ही करत नाही, मग करता काय? तुकोबारायाने आम्हाला 2च पर्याय सांगितले. एक तर तुमच्या जवळ जे आहे ना ते वाटून जा, नाही तर इथंच ठेवून जा. दुसरं काही पर्याय नाही, इथंच ठेवा. कुणी नेले का आजपर्यंत? दादा, एका व्यक्तीजवळ एक सोन्याची वीट होती, सोन्याची वीट, बरं का महाराज, सोन्याची वीट होती. आणि मग ती सोन्याची वीट तो काय करायचं माहितीये का? दर रविवारी बाहेर काढायचं. त्याला ती अशी जमीन उकरून त्या जमिनीत ठेवली होती. मग ते काढायचा, त्याला पुसायचा आणि पुन्हा ठेवायचा, बरं का. ती म्हणे त्याच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा कडून त्याला मिळाली. मग एक दिवस ती वीट गेली चोरीला, कोणीतरी नजर ठेवली असते तर कलियुग आहे.
है की नाही? कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवली आणि ती वीट गेली ना चोरीला, गेला पोलीस स्टेशन मध्ये. आता पर्याय आपल्याला पोलीस स्टेशन. आणि काय म्हणे आमची वीट चोरीला गेली. कुठे ठेवली होती, कुठं होती, कशी ठेवली होती, काय नाही म्हणे. जमीन उकरत होतो त्याच्यामध्ये ती दर रविवारी मी काढायचो आणि ती पुसायचो आणि पुन्हा त्याच्यात ठेवायचो. मग पोलिसांच्या लक्षात आलं, पोलीसच्या जरा चतुर असतात ना, त्यांच्या लक्षात आलं. बरं ठीक आहे म्हणजे तुम्ही 8 दिवसांनी तुमची वीट तुम्हाला नक्की आम्ही देऊ. आनंद झाला, गेला घरी झोपला. 8 दिवसांनी पुन्हा वापस आला. वापस आल्यानंतर म्हणलं तुम्ही म्हणले होते ना 8 दिवसात ती वीट देणार, द्या. मग त्यांनी काय केलं, आपली जी वीट असते की बांधकामाची, दिली देऊन त्यांच्या हातात, बरं का. मग ती वीट त्याच्या हातात दिली. ती म्हणली ही माझी वीट नाहीये, ही वीट माझी नाही, माझी वीट सोन्याची होती म्हणले. ते पोलीस म्हणले तुला काय करायचं, सोन्याची असली काय आणि असली ह्या दगडा सिमेंटची असली का, तुला काय फरक पडायला का? तुझ्या खापर पंजाला नाही याचं काय या विटाचं केलं, तुझ्या आजोबाने नाही काय केलं याचं, तुझ्या वडिलांनी बी नाही केलं, तू बी आता काहीच करणारस ना. या विटाचं काहीतरी कर, तुला दोन्ही वीट सारखीच आहे ना, है की नाही? म्हणून आपल्याला आपल्या स्वतःवर तरी नसलं तुम्हाला दान करायचं बाबा, पण स्वतःच्या तरी जीवासाठी खर्च करा. एक दिवस जायचंय ना, सगळंच राहून जायचं, स्वतःची हौस मौज. बायकोला साडी घ्या, तिला तिच्या आवडीचा एखादा दागिना करा. साडी दागिना घातल्यावर तू छान दिसतेस असं पण म्हणा. आपल्याला जणू काही एवढी करून शब्द न्यायचे वर. आपण कधीच आपल्या बायकोला म्हणत नाही तू छान दिसायलीस आज, एखादी साडी घातलं काय झालं म्हणा ना, म्हणा. भाजी केली तिनं, म्हणा अगं आज भाजी खूपच छान झाली, है की नाही? म्हणायला पाहिजे की नाही? तिचं कौतुक कोण करेल, सगळं सोडून आली तुमच्यासाठी ती, है की नाही? मग तिचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर धन खर्च करा. कारण का पुढच्या चरणामध्ये
माझ्या या सगळ्या माऊलींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान दिसताय. सगळा सोहळा सुंदर आणि पाहतायत माझे वडील. ऐसा सुख सोहळा स्वर्गी खूप छान. आणि का करायची आपल्याला ही गडबड का करायची? कशासाठी? तुम्ही म्हणालात की ताई तुम्ही सांगताय की बाबा खर्च करा काही लागेल की नाही भविष्यासाठी. हो, थोडंफार पुंजी असू द्या, परंतु स्वतःच्या आत्म्याला त्रास देऊन मात्र काही शिल्लक ठेवू नका. कारण सांगू का? बघा पटतंय का? तुमची संतान जर चांगली असेल तर कमवायची गरज नाही, ते कमवल ना चांगलं असेल तर. आणि तुमची संतान जर नालायक जन्मली तर मग तर कमवायची गरजच नाही. दोन्ही मार्गाने कमवायची गरज नाहीये. तुम्हाला थोडं फार तरी ठीक आहे, तुमच्या चरितार्थापुरतं कमवा, त्याचा आनंद घ्या. माझं सांगणं काय, आनंद घ्या. कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काढून सावधान करतायत तुकोबाराय आपल्याला. सावधान व्हा म्हणतायत. किती सांगावं संतांनी, किती उपकार करावे आपल्यावर. सगळं सांगितलंय, कितीतरी वर्षापूर्वी सांगितलंय. सावधान म्हणतात पटकन, है की नाही? तुमचा हा काळ जवळ येतोय तुमच्या. आपण म्हणतो वाढदिवस काही नाही, कमी दिवस आहे तो, नाही का? आयुष्य संपण्याकडे चाललंय. वाढदिवस वगैरे काही नाही तो, है की नाही? त्यामुळे आयुष्य संपत चाललंय. आपल्याला काळ आपल्याला नेण्यासाठी जवळ आलाय. मग तो आयुष्य जात स्वतःवर ते खर्च करायचं. दुसऱ्यांची काही सेवा करता येते का ती करायची, कुणाच्या मदतीला धावून जायचं. कारण एक कवी फार सुंदर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला जावे. आणि शेवटी ते काय सांगतात बघा, करून जावे असे हिवाळी दुनियेतून या जाताना वळीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. आता काळ जर नाही लागला तर त्याला वाटलं पाहिजे अरे ह्याला ठेवलं पाहिजे, नाही का? याचं काम राहिलंय, असं काम आपल्याकडून काहीतरी घडावं.
शेवटी जाताना आपल्याला आपल्या आयुष्याला उत्तर द्यायचंय की अरे मी जगलो, माझं आयुष्य तर संपत आहे, पण मी जे ईश्वरानं मला जे जीवन दिलं होतं ना त्याचा थोडा तरी मी उपयोग केला इतरांसाठी, कुणाच्या तरी कामी पडलो कधी, नाही का? आणि म्हणून आपल्याला कौतुक वाटावं असं काहीतरी वागावं. तुकोबारायांना शेवटी ते वैकुंठाला त्यांचं गमन होत असताना अनेक जण आले विचारायला, अरे म्हणजे महाराज तुम्ही काही कमवलं नाही बा जीवनामध्ये, काय कौतुक वाटण्यासारखं तुमचं जीवन आहे म्हणले, सांगा बरं. आयुष्यभर नुसत्या हाल अपेष्टा म्हणले तुमच्या, काही कमवलं नाही म्हणले, धन कमवलं नाही, हातात आलं ते ठेवलं नाही, काय म्हणले, है ना? मग त्यांनी उत्तर दिलं, काय म्हणाले, कौतुक वाटे झाले नाही का नाही, कौतुक वाट, माझं मला समाधान वाटलं पाहिजे जगण्याचं, हो की नाही? कारण का असं जगायचंय आपल्याला की कुणाच्या तरी आपली ही वेळ, आपला थोडाफार पैसा कुणाच्या तरी कामी आला पाहिजे, आपल्या शब्दांना कुणाला तरी आधार मिळाला पाहिजे. उगी वाचा दिली म्हणून काही बोलायचं का? माणूस एक प्राणी असा आहे की ज्याला निसर्गाने वाचा दिली, पण ही वाचा कशासाठी दिली? चांगलं बोलण्यासाठी, हरिचिंतन करण्यासाठी ही वाचा दिली. मग आपण त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे, काही बोलून उपयोग नाही, नाही का? आपण म्हणतो ना विचार पुन्हा विचार इथे आला बघा, आहे ना? हो, आणि विचार करून बोलायचंय आपल्याला, बोलून विचार नाही करायचा. आपण भडक 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 बोलतो बघा एखाद्याला, मला माहिती आहे सगळ्यांना राग येते, राग नाही येणार कोण आहे का इथं? कोणी नाही. असा राग येते म्हणत आम्हाला काय सांगायचं, एकदा जर डोक्यात सण गेले समजा विषय, का कशासाठी राग येत नाही, तुम्ही आणता कस काय? बायको समोर जरा जास्त येते, तुमचा एखादा कोणीतरी वरिष्ठ असू द्या बरं, जिथे तुमचं बोलण्याची हिंमत नाही, असं कोणी आलं त्याच्या समोर येतो करा, तुम्ही आवरता ना, तसा राग आपल्याला आवरायचा आहे. वाचेतून येईल ते बोलून आपण फायदा नाही, है का नाही? कारण एकदा जर तुम्ही बोललेला शब्द जर तुमच्या तोंडून गेला तर तो बाणापेक्षा जास्त असतो, मारलेला व्रण बुजतो असं जुनी माणसं म्हणतात, पण बोललेला शब्द कधी आपण विसरत नाही. म्हणून आपले शब्द सुद्धा जपून वापरायचे, कारण काळ जवळ यायला आपल्याला नाही लागत, फार थोडे दिवस राहिले, फार थोडे. मग काहीतरी करूया, आपण काहीतरी करूया. काय करूया? माझे पिता या ठिकाणी काही मुलं बघा इथली आता काही आली असतील कीर्तनाला किंवा नसतील या ठिकाणी, माझे भाऊ ते आलेले, ते लातूरला शिकायला असताना त्यांना काय न्यायचे, त्यांना वाटायचं की चला आपल्याकडे थोडा वेळ आहे ना, आपण जाऊ. काय अगं, केटलीमध्ये थोडस तूप घाल, केटलीमध्ये थोडस दूध दे का, बोरं असतील बोरं, टहाळ, जे काय असेल आपले डहाळे असतात ना तुरीच्या, जे त्यांना शक्य आहे ते तिथं नेऊन द्यायचे. का? नात्याचं नाही, रक्ताचं नाही कोणीच, पण का गेलं तर आधार मिळेल ना. जगले बरं माझे वडील, जगले तसेच, आणि त्यांचे कुठेतरी काही अंशी तरी संस्कार आमच्यात आले, आणि म्हणून आज समाजासाठी जे काय काम थोडंफार करू शकतो ते त्यांच्या संस्कारानं आहे बरं. कारण वाटलं की जेव्हा 2003 ला माझे वडील वारले त्यावेळेला वाटलं की अरे आपण एवढे मोठे झालो, आपल्याला आजही वडिलांची गरज आहे. जे चिमणी पाखरं ज्यांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवले त्या लेकरांची काय अवस्था असेल लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी बसलेले माझे पती धनराज कदम सर आणि आम्ही दोघांनी विचार केला की काय करावं बरं, काय करावं बरं. अपेक्षा आपल्या संसारातल्या संपतात का? कधीच संपत नाही. तो संसार म्हणतात केळीच्या पानासारखा, किती शिवत राहिलं तरी ते फाटतेच म्हणे, हाय की नाही? फाटत. त्याच्यात बरं काय एवढं त्याच्यामध्ये का आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, कारण आपल्या अपेक्षा वाढायल्यात ना, मग त्याला पूर्ण विराम आहे का? नाही. आम्ही दोघांनी एक दिवस ठरवलं की आपण आपल्या संसारात थोडासा पूर्ण विराम देऊ म्हणलं, आपल्या वैयक्तिक संसाराला थोडासा पूर्ण विराम. मग काय करायचं म्हणले, मला देवाने दोन्ही पायाने दिव्यांग बनवलं, पण माझ्या शब्दातल्या ताकदीने मी कुणाला धैर्य देऊ शकते, मानसिक धैर्य. लेख पैसा नाही देऊ शकले तरी पण मनाचं धैर्य मी देऊ शकते, मनाची ताकद त्यांना देऊ शकते. मग शेतकरी आत्महत्या करतात, कॉलेजमधले मुलं मुली आत्महत्या करतात, मला तिथं समुपदेशनाचं काम करायचंय. आणि भक्कमपणे या निर्णयाला माझ्या पतीने साथ दिली. गावोगावात वेड्यासारखं आम्ही फिरत होतो, गावोगावात. पहिल्यांदा काय होतं, सुरुवातीचा काळ जेव्हा माझा होता, जेव्हा मी जात होते बाहेर समुपदेशनासाठी, दोघं जण गाडीमध्ये त्या गावामध्ये जायचं. तुम्ही म्हणाल किती तुला उठा ठेवल, पण ऐका तुम्ही, तिथे त्या गावामध्ये जायचं,
त्या मंदिरातला माईक घ्यायचा, काय जे गाव जमा होईल कविता लिहायची मी, आणि त्या कविता गाऊन ते गाव जमा करायचं आणि तिथं सांगायचं की शेतकऱ्याच्या तू आत्महत्या करू नको, कारण तू जर आत्महत्या केलीस तर तुझ्या मागे जो प्रपंच राहतो त्याचे हाल आहेत, लक्षात घे, तू आत्महत्या करू नकोस. मग मला वाटायचं की वर्षभर आपण फिरलो, वर्षभरात एक जीव नाही का आपण वाचवू शकणार, एक जीव वाचला म्हणजे कुटुंब वाचलं ना, आहे की नाही. आणि म्हणून बळीराजाला ताकद द्यायचं काम तेव्हा सुरू केलं. नंतर म्हणलं की नुसते बोलते सुधारक खूप आहेत, म्हणलं काहीतरी काम केलं पाहिजे, कृतीमधून काहीतरी दाखवलं पाहिजे. मग काय करता येईल? सरांना म्हणलं आपण 5 लेकरं दत्तक घेऊन आपल्या 2 लेकरांसोबत त्यांना शिकवू. म्हणलं आपली पण परिस्थिती एवढी नाही, पण 5 लेकरांना दत्तक घेऊ. सुरुवातीला 5 लेकरं दत्तक घेतली, त्यांचं शिक्षण केलं, आम्हाला त्यांच्यातली प्रगती दिसू लागली. आणि जेव्हा आम्ही समाजात फिरत होतो तेव्हा लक्षात येत होतं की समाजामध्ये अशी किती लेकरं आहेत ज्याच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाही. काही लेकरू त्या आईच्या गर्भात असताना त्याचे वडील वारले. अशी काय कथा सांगावी माझ्या एका एका लेकराची, असे अनेक लेकरं समाजात दिसू लागले. आणि म्हणून 2019 ला हिंगोली या ठिकाणी सेवा सदन नावाचा उपक्रम आम्ही दोघांनी सुरू केला. आणि ज्या उपक्रमामध्ये आज 84 लेकरांना छत मिळतंय. 84 लेकरांना. आता 72 मुलांचा शैक्षणिक खर्च आम्ही उचलतोय. बाकीची मुलं आता त्यांच्या मनाने नोकरीला लागली सुद्धा. जी लेकरं माझी लोकांच्या दुकानावर त्याने हमाल म्हणून राहावं, कुणाच्या तरी घरी काम करावं, कुणाच्या तरी कापड दुकानावर कपड्याच्या घड्या घालाव्यात, ही माझी शेतकऱ्याची लेकरं आज राजासारखी जीवन जगतायत. आणि हे केवळ आमच्या वडिलांनी, आई वडिलांनी दिलेल्या ह्या विचारामुळे हे करू शकतो. नाही का नाही? आपल्याला नेहमी वाटत असतं बघा, अरे एकटं आपण काय करावं, सगळं आभाळ फाटलंय, सगळीकडे दुःखच दुःख आहे म्हणले, काय का नाही? एकट्या माणसाला काय होतं, काहीतरी होतं, काही न करण्यापेक्षा काहीतरी तर होतच ना, काय की नाही? एक चिमणी होती बघा, आणि त्या जंगलामध्ये खूप मोठा वणवा लागला, आणि त्या चिमणीच्या मनाची नुसती घालमेल होती, मी काय करू. ती त्या तळ्यावर जायची आणि त्या तळ्यावर गेल्यानंतर त्या चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि त्या वणव्यावर टाकायची, तिचे पंख हुरपळायचे माझ्या माऊल्यानं. तरी पुन्हा जायची, त्या तळ्यातल्या चोचीत पाणी घ्यायची, पुन्हा त्या वणव्यावर टाकायची. असं करत होतीस, दिवसभर करायली. दिवस मावळला आणि आता माझ्या चिऊताईला दिसेनाच झालं. पण त्या ठिकाणी त्या तळ्याच्या त्या काठेवर एक झाड होतं, त्या झाडावर एक माकड होतं. ते माकड मात्र फिदी ह्या ताईवर हसत होतं. त्यानं जवळ बोलवलं चिऊताईला. अगं चिऊताई, काय करायलीस म्हणे, परेशानी तू दिवसभर झाले, त्या एवढ्याशा चोचीमध्ये पाणी काय आणायलीस, वणव्यावर काय टाकायलीस, पंख होर पळायले तुझे, थकून गेलीस. अगं तुझ्या एवढ्याशा चोचीत पाणी आणण्यानं या वणव्याची आग विझणार आहे का? तेव्हा त्या चिऊताईचं उत्तर आहे का, म्हणजे दादा मला माहित नाही, माझ्या आशा करण्याने या वणव्याची आग विझेल की नाही, पण जेव्हा या वणव्याची गोष्ट पुढची पिढी ऐकेल तेव्हा माझं नाव हे आग विझवणाऱ्यामध्ये असेल आणि तुझं हसणार. म्हणून करायचंय थोडंफार, जे काही करायचंय ते थोडंफार करायचंय, कारण काळ जवळ येतोय. आपल्याला प्रत्येक क्षणाला वाटलं पाहिजे की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे. आणि संतांच्या विचाराने त्याच पद्धतीनं जगण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही करतोय की बाबा आता जर मरण आलं मला तरी काही हरकत नाही, कारण मला जे ईश्वरानं जीवन दिलं होतं ना त्याचं मी सार्थकी थोडंफार का असेना लावू शकले, याचाच आपल्याला स्वतःला अभिमान असला पाहिजे. लोक कशालाही नावं ठेवतात, कशालाही नावं ठेवतात. एवढं पवित्र कार्य आहे बाबा. तुम्हाला वाटतं का की ते लोक सगळेच जण चांगलं म्हणत असतील, काय जण म्हणत असतील, काय करायली बाई असं पण म्हणत असते, पण आपल्याला त्यांच्याकडे बघायचं नाही. आपल्याला काय वाटतंय, समाजासाठी काय चांगलंय हे आपण करत राहायचं. निसर्ग सुद्धा साथ देत असतो त्या गोष्टीला. कोरोना सारखं भयंकर संकट गेलं पण माझ्या सेवा सदनच्या एका लेकराला धक्का लागला नाही. का लागेल? या माझ्या लेकरामध्ये तुम्हाला ईश्वराचा अंश नाही का दिसत? एक लेकरू माझ्याकडं, सचिन नावाचं एक माझ्याकडे लेकरू, आई वडिलांचं छत्र हरवलेलं माझ्या मावल्यानं, एक दिवस त्या पेटीच्या रूम मध्ये गेला आणि मोठमोठ्यानं हंबरडा ते फोडू लागला. लेकरं घेऊन आली, आई सचिन दादा रडतोय का? मला का रडतोय, त्याला घेऊन ये माझ्याकडे. आलं आणि मी असं खुर्चीवर बसलेली होती, माझ्या या मांडीवर डोकं ठेवून खूप रडायला लागलं. म्हणलं बाळा काय झालंय तुला, का रडतोयस? म्हणलं आई मला एकदा सांग, आई माझी आई कशी दिसत होती, माझे बाबा कसे दिसत होते, त्यांचा फोटो नाही ग माझ्याकडे.
माझं कसे दिसत होते आई बाबा. आई मी कुठे शोधू ग माझ्या आई बाबाला. म्हणलं राजा कुठेच शोधू नको, कुठेच शोधू नको म्हणलं राजा. तू माझ्या तुझी आई बघ आणि सरांमध्ये तुझे बाबा बघ, असेच दिसत असतील कदाचित, काय सांगाव. म्हणून माझ्या मौलांनो त्या लेकरांची देवकी नाही मला होता आलं, पण यशोदेच्या पदराचा आशीर्वाद घेऊन त्या लेकरांना सांभाळण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यांमध्ये या ठिकाणी माझे बसलेले जे पती आहे धनराज कदम यांचं पाठबळ या सगळ्या गोष्टीच्या मागे. एकटी बाई काही नाही करू शकत, एकटी बाई काहीच करू शकत नाही. आपण किती ठरवू द्या, आपल्याला जेव्हा उमऱ्याच्या बाहेर जाऊन काम करायचं असतं. एक मोठा निर्णय मामा मी घेतला. कोणता निर्णय घेतला काका मी? जेव्हा माझ्या नवऱ्याला सांगितलं मी की आपल्याला आता घराच्या बाहेर पडायचंय, आपल्याला लेकरांसाठी घर सुरू करायचंय, सेवा सदन नावाचं दोघे जण आपण घर सुरू करू, पण एक अट आहे त्याच्यात. म्हणले कोणती? कोणती मी राहत आहे त्याच्यात? म्हणलं एक अट आहे, पुन्हा आपल्या दोघाचा संसार नाही. जेव्हा स्वतःची पण जागा होईल तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या चिमण्या पाखराबरोबर संसार थाटायचा आहे बरं. त्यामुळे तुम्ही बाहेर पाऊल टाकताना विचार करा की पुन्हा आपल्या स्वतःचं असं घर नाही, माझं घर म्हणायचंच नाही, आपलं येईल तिथं शब्द आपला येईल, आपलं घर. आणि म्हणून ही माझी चिमणी पाखरं या माझ्या घरामध्ये छान उड्या मारतात, शिकतात, भविष्याचं चांगलं सुंदर स्वप्न पाहतात. आणि म्हणून मी म्हणते की आता जरी मला काळ नाही लागला तरी मला त्याचं वाईट वाटणार नाही. आणि संत असेच जगले, शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपदेश देत राहिले. अहो तसं तर जाऊ द्या, पण आता चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संतांनी दिलेले हे उपदेश आपल्या कामी येणार आहेत. कितीतरी दिवस ही दिशा देणारे संदेश आहेत त्यांचे. तुम्ही जर तुकोबारायांची गाथा जर बारकाईनं वाचली ना माझ्या माऊल्यांना, तर तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनातलं दुःख खूप मोठं आहे. तुम्ही एकदा वाचून बघा, तुमच्या जीवनाला नक्की दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. वेगळ्या दिशेने तुम्ही विचार कराल. आपण फार छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडलो, फार छोट्या छोट्या. आपलं युद्ध घरातलंच युद्ध आहे, आपलं घरातलं ते संपणं आपल्या मागचं. ही अशी म्हणली ती तशी म्हणली, त्याचं असं झालं त्याचं तसं झालं, ते फलाण्याजवळ अशी म्हणली त्यानं तसं म्हणला, त्याच्यातच थोडं आयुष्य राहिले. म्हणून तुकोबरायांचं ऐकावं लागेल आपल्याला, कारण काळ जवळ येतो म्हणतात तुकोबराय. मग काय करा म्हणले तुकोबराय? संत समागमी
क्षेत्रामध्ये गातात. म्हणून काय करायला सांगितलं संत तुकोबारायांनी आपल्याला? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून संतांची संगत धरायची आपल्याला. आता इथं प्रश्न आहे, संत कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं संत? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत कुणाच्या संपर्कात राहावं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. संगत फार महत्वाची आहे आयुष्यामध्ये. जशी संगत तसे आपले विचार बनतात. आणि म्हणून संतांची संगत करायची आपल्याला, है ना. आणि आवड आपल्याला परमार्थाची लागली पाहिजे. मग परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे हेच आहे. कोणता परमार्थ आहे? तुम्हाला फक्त देवाचीच पूजा केली म्हणजे परमार्थ घडतो असं नाही, तर तुमचं जे काही वैवाहिक आयुष्य असेल, ते संसारिक जीवन तुमचं जे आहे ते इमानीद्वारे तुम्ही जर ते करत असाल, पूर्ण सगळ्यांशी नातेसंबंध चांगले ठेवत असाल, आहे की नाही, कुणाच्या तरी मदतीला तुम्ही जात असाल, तर हाच परमार्थ सांगितला महाराजांनी. तुकोबारायांनी हाच परमार्थ खऱ्या अर्थाने सांगितलाय. ते म्हणले तुम्ही जर प्राणीमात्रावर दया केली, तुम्ही जर चांगलं उत्तम व्यवहाराने जर धन जोडलं, है ना, तुम्ही कुणाची निंदा केली नाही, तर हा एखाद्या वैराग्य प्राप्त व्यक्तीला जेवढं पुण्य प्राप्त होईल ना, तेवढं तुम्हाला संसारात राहून सुद्धा पुण्य प्राप्त होईल. म्हणून आपल्याला संगत संतांची ठेवायची. संत कुणाला म्हटलं हे तर तुम्हाला सांगितलं. आज समाजाची अवस्था आपण बघतोय की शिक्षणामुळे समाज सुधारायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही, उलट अधोगतीला. हे जबाबदारीने बोलते मी. महाराज खरं सांगा, पूर्वीच्या काळी पोलिसांची जास्त गरज होती का आता पडायली? आता पडेल. का समाज शिकलाय ना, समाज शिकला तरी पण ही गरज का पडावी? बेशिस्त झाला समाज. सर्वच नाही बरं, काही लोकांमुळे. आणि मग एवढी समाजात चांगली लोक आहेत ना, मग तरी असं का घडतंय? जी चांगली माणसं, जी चांगली वर्तन करायला ते म्हणतात नको बाबा कुणाच्या भानगडीत पडायचं. चांगल्या माणसांची संख्या कमी नाही, पण त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय ठणकावून सांगायचे सगळ्यांना की कसं वागावं, हो की नाही. आणि अभंगामधून सुद्धा ते सांगतात की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, है की नाही. आणि पुढे काय म्हणतात महाराज? तुका म्हणे
कळतंय पण वळत नाही. कारण का सगळं कळतंय, यातलं कुणाला काय कळत नाही, सगळं सगळ्यांना कळतंय. पण त्या दिशेने चालायला थोडंसं धाडस लागतं. थोडंसं धाडस बांधूया मग, हो की नाही? धाडस थोडंसं बांधूया. कारण काय बघा, डोळ्यामध्ये आपल्या धूर गेला है ना, दृष्टी तर आहे चांगली, पण धूर गेल्यामुळे आपल्याला थोडं दिसत नाही. जरा तो धूर गेल्यानंतर तर दिसत आहे की नाही? मग ही कीर्तन, भजन, प्रवचन कशासाठी आहे? समाजाची दृष्टी बदलावी याच्यासाठीच तर आहे. याच्यासाठीच तर हा सगळा अट्टहास आहे, हो की नाही? आणि म्हणून आपण हा काळ आपल्याला गाठायच्या अगोदर आपलं जीवन आपण सुंदर करूया. मी एकदा माझ्या बाबांना प्रश्न विचारला होता, शेवटचे 5 मिनिटं. मी बाबांना एकदा माझा प्रश्न विचारला, म्हणलं बाबा आयुष्य सुंदर कधी होतो? म्हणले बेटा एक काम कर, माझ्या तेव्हा नुकतीच नोकरी लागली होती, 2002 ची गोष्ट. म्हणले एक काम कर, तुला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांची नावं लिही. मग मी एका कागदावर सगळी नावं लिहिली आणि बाबांकडे गेले. म्हणलं बाबा हे बघा, एवढ्या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केली. म्हणलं आता दुसरा कागद घे आणि त्या दुसऱ्या कागदावर तू ज्यांना मदत केलीस त्यांची नावं लिही. मग मी लिहिली. मग त्यावेळेला नुकतीच नोकरी लागली होती, फार मी 2-3 नावं लिहू शकले. म्हणलं बाबा याचा काय संबंध? तेव्हा पप्पांनी सांगितलं की बाळा तुझं जीवन तेव्हा सुंदर होईल जेव्हा तुझी ही दुसरी यादी मोठी होईल. म्हणून जेवढं तुला इतरांसाठी जगता येतं, तुझी मदत इतरांना करता येते, तेवढी तू कर. माझ्या मौल्यांनो, माझ्या माता पित्यांनो, माझ्या भावांनो, सगळी जिव्हाळ्याची मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहे. पण या सगळ्या गर्दीमध्ये मला माझा बाप दिसत नाही. जेव्हा माझे वडील गेले आणि मला प्रवास करावा लागायचा हिंगोलीपर्यंतचा, त्यावेळेला काय व्हायचं माहितीये का, कुणी टोपी आणि धोतरवाला व्यक्ती दिसली की मला वाटायचं कदाचित इकडून दिसतील कावडे, माझा स्वाभिमानी बाप इकडून दिसेल का, तिकडून दिसेल का, कुठंच नाही दिसायचं. आणि आजही प्रत्येक आनंद आणि बहीण भाऊ त्यांच्या मनासारखे त्यांना जावईही भेटले, हो की नाही? त्यांच्या मनासारखी सून सुद्धा त्यांना भेटलेली आहे. त्यांचं आयुष्य किती समृद्ध असलं असतं, खरं सांगा महाराज. किती झालं होतं सोनं जेवणाचं म्हणतात ते हेच की. पण आज आमचा प्रत्येक आनंद पोरका पोरका अनाथ आहे. प्रत्येक आनंद का? आयुष्यात बाप नाही. हे आदरणीय व्यक्तिमत्व आमच्या घरातलं आमच्यासाठी विठ्ठलच आमचा बाप म्हणजे विठ्ठल. आणि खरं सांगू का, या ठिकाणी जेवढे पण बाप माणसं बसलेली आहेत ना, तुम्हाला खरं सांगू का, आपल्या लेकीच्या लेकाच्या पाठीमागे
बाप जेवढा खंबीरपणे उभे राहतो ना तेवढा कोणी दुसरं राहू शकत नाही. आज या ठिकाणी महाराजाचं उदाहरण तुम्ही पाहत असाल. लेकीच्या पाठीमागे हा बाप खंबीरपणे उभा आहे आणि मला तर माझे वडील वाघीण म्हणायचे, वाघीण म्हणायचे माझे वडील मला. आणि तो शब्द मला आजही आठवतो, वाघीण म्हणलेला शब्द मला आजही तो आठवतो. आणि मग कुठे जर मी थोडस कधी कमी विचार करायला लागले किंवा थोडस दुःख झालं एखाद्या गोष्टीचं तर मग मला ते शब्द आठवतात. अरे आपला बाप आपल्याला वाघीण म्हणत होता. आणि म्हणून या प्रत्येक विचारावर आणि त्यांच्या बोललेल्या शब्दावर हे जीवन आहे. त्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटाच्या सदराला किती ठिगाळ जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना भराविला घास मुटका माझ्या इवाल्या मुखात जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात त्यानं बघितलं स्वप्न त्यानं बघितलं स्वप्न पाला भुसाचा काढताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना म्याली माया शिकले मी सभेत बोलले मी सभेत बोलले मी फुलात चालले पण काटे का बोचले त्याच्या कष्टाच चीज मी त्याच्या कष्टाच चीज मी रात्रंदिन करताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उभा जन्म घालवला आशा पेटात वनव्यात उभा जन्म घालवला आशा पेटात वनव्यात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिला सबूत मी त्याला दिला सबूत मी त्याला शेवटच्या वक्ताला माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना पुरी हुंद का घडतो या गोष्ट बापाची सांगताना आई आणि बापाची सावली घेऊन उभी असलेली आमची माय तिला उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि ईश्वराकडे दुसरी एक प्रार्थना करते की हे ईश्वरा माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक बहिणीच्या कुंकवाला उदंड आयुष्य दे. हा खरं तर सौभाग्याचा महिना आपण मानतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. त्यामुळं या निमित्ताने मी प्रार्थना करते ईश्वराकडे की माझ्या प्रत्येक बहिणीच्या कुंकवाला उदंड आयुष्य दे. माझ्या सर्व भावांना आणि माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना
उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य दे. तुम्ही सगळेजण आलात माझ्या भावाच्या वतीने आणि आम्हा दोघांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते. ही सगळी सभा भरलेली आहे, पण वडील कुठून तरी पाहत असतील